YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यातील पौष्टिक मेथीचे लाडू. तर चला, अजिबात वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत मेथीचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय. गूळ घेतलाय 1 किलो. इथे आपण खोबरं घेतलंय अर्धा किलो. इथे मी घेतलीये खारीक. खारीक सुद्धा आपण अर्धा किलो घेतलीये. तर ह्या खारकीची मी पावडर करून घेतलेली आहे. इथे गव्हाचं पीठ घेतलंय आपण अर्धा किलो. इथे आपण भिजवलेली मेथी घेतली आहे, ही मी रात्रभर दुधामध्ये भिजवली आहे. इथे 100 ग्रॅम आपण बदाम घेतोय. काजू सुद्धा आपण 100 ग्रॅम घेतोय. पिस्ता सुद्धा आपण 100 ग्रॅम घेतोय. अक्रोड 100 ग्रॅम. मखाने सुद्धा आपण 200 ग्रॅम घेतोय. वेलची मी इथे घेतेय 50 ग्रॅम. ही आहे सफेद मुसळी आणि ही आहे अश्वगंधा. या दोन्ही वस्तू आपण घेतोय. डिंक घेतलाय 200 ग्रॅम. तीळ आपण घेतोय 50 ग्रॅम. आता इथे मी घेतलंय गाईचं 1 किलो तूप. आता इथे आपण ही वेलची आहे, हिला बारीक करून घेऊ. वेलची इथे छान बारीक झालीये. वेलची मी मुद्दामच सालासकट बारीक करून घेतलीये, कारण त्याला एक छान असा हिरवा असा रंग येतो. मला जर वेलची सोलून आणि मग दळावीशी वाटली तरी तुम्ही तसं सुद्धा करू शकता, पण मी नेहमी वेलची सालासकटच दळून घेते. आता इथे आपण सफेद मुसळी दळून घेतोय. ही अश्वगंधा पण आता आपण दळून घेऊया. इथे आपली अश्वगंधा आणि सफेद मुसळी आपण बारीक करून घेतलीये. ही थोडीशी गाळून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यात जे काही जाड जाड राहिलं असेल खाली तर ते निघून जाईल. आता आपण गॅस चालू करून घेऊ. थोडं तूप टाकून घ्यायचंय. आता सगळ्यात आधी आपण बदाम टाकून घेऊया. ह्या तुपामध्ये बदाम तळून घ्यायचे. बऱ्याच गृहिणी सगळे ड्राय फ्रुट्स हे सगळे अख्खेच तळतात, पण मी इथे काप करून घेतले आणि मी ह्याची पावडर नाही करणार आहे. हे जे काप मी केलेत असेच्या असे मी लाडू मध्ये टाकणार आहे, अख्खेच्या अख्खे. असे लालसर खरपूस असे तळून घ्यायचे. बदाम आपले गुलाबी रंगावर तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण काजू तळून घेणार आहोत. काजू सुद्धा गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहेत मस्त. जास्त लाल करायचं नाहीये, नाहीतर मग कडवट लागणार ते. आता हे आहे आपले अक्रोड आणि आता आपण अक्रोड सुद्धा तळून घ्यायचे. सगळे ड्रायफ्रुट्स मी असेच बारीक बारीक कापून घेतलेत आणि ते मी मुद्दामच कापून घेतलेत, कारण पावडर करू शकत होतो आपण, पण खाताना ना हे क्रंची लागतात आणि त्यातल्या त्यात हे तळलेले असतात, त्यामुळे अजूनच क्रंची छान लागतात लाडू खाताना. त्यामुळे मी ते असे. आता आपला अक्रोड सुद्धा लाल झालाय, मस्त गुलाबी झालाय हे बघा. आता हाही मी काढून घेते. आता आपण पिस्ता सुद्धा तळून घेणार आहोत. आता हा सुद्धा आपला गुलाबी रंगावर परतलाय छान. काढून घेते मी. दुधात भिजवलेली मेथी मी तुपामध्ये तळून घेतेय. ही तळून झाल्यानंतर आपल्याला बारीक दळायची. आधी सगळ्यात आधी आपण ही मेथी तळून घेणार आहोत. आणि खरं तर थंडीच्या दिवसात मेथीचे लाडू हे आवर्जून खायलाच पाहिजे. माझ्या घरात तर प्रत्येक हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू होतातच आणि सगळ्यांना, माझ्या घरात सगळ्यांना मेथीचे लाडू खूप आवडतात. आणि थंडीच्या दिवसात मेथी ही पोटात जायलाच हवी, कारण इतर वेळेस तर आपण मेथी काही खात नाही, कारण मेथी कडू असते. आणि मेथी कडू असतेच, पण त्याचबरोबर मेथी ही आपल्या कंबरदुखीसाठी पण खूप उपयोगी पडते. त्यामुळे
मेथीचा आपण रोजच्या जेवणात सुद्धा वापर करू शकतो खरं तर. पण मेथी खायचं म्हटलं, की आपल्या घरातले लहान मुलं असतात, ते नको बोलतात. मग या लाडवाच्या निमित्ताने आपण ती मेथी ह्याच्या ह्याच्यामध्ये टाकून ती लहान मुलांना सुद्धा आपण देऊ शकतो. ही मेथी मी तळून आणि मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. म्हणजे हिचा कडवटपणा नाहीसा होईल. तर आता आपण इथे तीळ सुद्धा तळून घेणार आहोत. तीळ ही उष्ण असते, त्यामुळे हिवाळ्यात तीळ मध्ये टाकायची. इथे बघू शकता तीळ आता लाल होते हळूहळू. तर ही तीळ सुद्धा आपली परतून झालीये. आता ही आपण काढून घेऊया. आता मी इथे परत एकदा तूप टाकून घेते थोडस, कारण आता आपलं तूप संपलंय आणि आता आपल्याला पीठ भाजून घ्यायचंय. आता हे आहे गव्हाचं पीठ आणि हे सुद्धा आता आपल्याला परतून घ्यायचंय. आता खरं तर हे पीठ आपण कोरडच जर भाजलं ना तर ते खूप छान पद्धतीने भाजलं जातं. पण ह्यामध्ये आता आपलं ऑलरेडी तूप उरलेलं होतं, त्यामुळे मी ह्याच्यामध्येच पीठ टाकून घेतलंय. आपण जेव्हा कोरडं पीठ भाजतो ना तर तेव्हा पटकन भाजलं जातं आणि जेव्हा तुपामध्ये आपण पीठ भाजतो तेव्हा थोडासा वेळ लागतो भाजायला. त्यामुळे जर तुम्ही पीठ आधी भाजून घेणार असाल तर आधी कोरडंच पीठ भाजून घ्या आणि त्यानंतर मग त्याच्यात पीठ भाजून झाल्यानंतर परत एकदा तूप टाकून परतवून घ्या. म्हणजे ते छान भाजलं जातं, असं गुलाबी रंगावर भाजलं जातं, एकसारखं भाजलं जातं. आता हे कसं गुठळ्या झाल्यात ह्याच्या, तर कोरडं पीठ भाजलं की ते सुटसुटीत छान भाजलं जातं आणि तुपामुळे ह्या अशा गुठळ्या होतात, मग ते व्यवस्थित भाजल्या जात नाही. आता मी थोडंसं तूप टाकून घेते परत एकदा ह्याच्यात. आणि परत एकदा परतून घेऊया पिठाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पीठ थोडंसं जाडसर दळून आणायचंय, म्हणजे ते खाताना आपल्या टाळाला चिटकत नाही. पीठ जेव्हा लाडूसाठी दळून आणाल तेव्हा जाडसरच दळून आणा. आता हे पीठ सुद्धा मी काढून घेते. पीठ आता आपलं छान मस्त असं माव्यासारखं झालंय बघा. आता पीठ छान भाजलंय आपलं आणि आता आपण ते काढून घेऊ. आता अजून थोडंसं तूप टाकून घेते. जास्त तूप नाही टाकायचंय, कारण आता आपल्याला खोबरं टाकायचंय भाजायला. आता हे खोबरं आहे, हे आपण या तुपावर परतून घ्यायचंय. खोबरं भाजल्यानंतर मी थोडंसं असं हातानेच कुस्करून टाकणार आहे, जास्त बारीक करायचं नाहीये, म्हणजे खाताना सगळ्या त्या वस्तू आपल्याला लागल्या पाहिजे. काजू, बदाम, खोबरं जे काय टाकलंय ते थोडंसं असं क्रंची लागलं पाहिजे खाताना. त्यामुळे सगळं मिक्सरला लावून नाही घ्यायचंय, थोडंसं हाताने कुस्करून घेतलं तरी चालतं. आणि आता आपलं खोबरं सुद्धा छान गुलाबी रंगावर भाजल्या गेलंय. आता ते मी काढून घेते. ही मेथी आता मी दळून घेतलीये आणि ती पण आता मी टाकून घेते. हे आता इथे घेतोय आपण हा डिंक. डिंक छान तळून घ्यायचा आहे. हा डिंक मी माझ्या गावावरून आणलाय आणि हा डिंक चांगला असा फुलू द्यायचा आहे, कारण हा डिंक मोठा असल्यामुळे तो आतमध्ये कच्चा राहू शकतो. त्यामुळे चांगला हा तळून घ्यायचा आहे जास्त तुपामध्ये. मी थोडंसं अजून तूप टाकते ह्याच्यामध्ये. हे बघा, असा डिंक हा फुलला पाहिजे, चांगला तळून घ्यायचा आहे. आता आपला डिंक छान असा तळून झालाय. हा डिंक चांगला तळायचा आहे आणि किती फुललाय बघा. आता आपला डिंक छान असा तळून झालाय, मस्त छान फुललाय डिंक, बघू शकता तुम्ही. आणि आता हा डिंक मी मिक्सरला लावून घेणार आहे. आता हे मखाने सुद्धा आपण इथे भाजून घ्यायचे थोडेसे.
आता ही मी मखाण्याची पावडर पण बनवून घेतली आहे, मिक्सरला लावून घेतली, बारीक केली. इथे मी आता तूप टाकून घेते आणि आता आपण टाकणार आहोत गूळ. आता हा गूळ मी पाक नाही करत आहे इथे, थोडासा असा पातळ करून घेते. हा असा गूळ थोडासा पातळ करून घ्यायचा आहे, पाक करायचा नाहीये. आता इथे आपला गूळ पातळ झालाय. हा व्यवस्थित असा गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. आता हे सगळं मिश्रण आपण इथे एकत्र करून घेतलंय भाजून भाजून, आणि आता हा इथे गूळ आहे. आता हा आपला गूळ पण ह्याच्यात टाकून देऊ आपण. आता ही खारीक सुद्धा आहे. खारीक मी परतवून नाही घेतलीये, खारीक मी कच्चीच टाकते. आता सगळ्याच वस्तू आपण परतवून घेतल्या, त्यामुळे मला असं वाटतं की खारीक आपण तशीच टाकू. आता ह्यामध्ये वेलची पूड टाकू आपण, ही जी मी बारीक करून घेतली होती टाकायची. आता ही अश्वगंधा आणि सफेद मुसळी ही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये अजून एक पदार्थ ऍड करायचा राहिला आहे, तो म्हणजे अळीव. हे औषधी पदार्थ आहेत आणि हे कंबर दुखीसाठी, गुडघे दुखीसाठी, सांधे दुखीसाठी खूप चांगले असतात. तर त्यामुळे हे मी टाकून घेतलंय. मी नेहमी अळीव टाकून घेत असते, पण ह्यावेळेस माझ्याकडे अळीव नव्हती आणि त्यामुळे मी आज अळीव स्किप केलीये. आणि आता हे सगळं एकजीव करायचंय. सगळ्या वस्तू आपल्या छान भाजल्या गेल्या आहेत, त्यामुळे लाडू सुद्धा खूप छान होणार आहेत आज. आणि थोडंसं लाडू वळताना जर तूप कमी वाटलं तर वरतून तूप टाकून घ्यायचंय. आता बघू, इथे मिक्स केल्यानंतर आपल्याला तुपाचा अंदाज येईल की तुपाची गरज लागणार आहे की नाही. आता आपण हे हाताने थोडंसं मिक्स करून घेऊ. छान असं हाताने मिक्स करून घ्यायचंय. सगळं मिश्रण तयार झालंय आणि आता आपण हे छान एकजीव करून घेतलंय. आता मी इथे लाडू वळते. लाडू जास्त मोठेही नाही वळायचे आणि जास्त छोटे पण नाही. फायनली इथे आता आपले मेथीचे लाडू तयार झालेत. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.